नमस्कार मित्रमंडळींनो, कसे आहात सगळे. मी आहे तुमचा मित्र प्रतीक आणि स्वागत आहे तुमचे आजच्या व्लॉग्समध्ये. तर आजचा हा आपला ह्या चॅनलवरचा पहिला व्लॉग असणार आहे. तर तुम्ही म्हणत असाल की बरेचसे यूट्यूब चॅनल्स आहेत, तुझा एक व्लॉगिंगचा चॅनल अजून कशाला. तर माझा मोमेंटम आणि गोल हा चॅनल बनवण्याचा मागचा असा की जे आपण रोजचे जे डेली मुवमेंट्स वगैरे जगतो किंवा मग जे आता आपण कुठे इकडे तिकडे काही करतो, तर मग आपण आजच्या दिवशी जे करतो आहे ते त्या पर्टिक्युलर टाईम मोमेंटमध्ये करतो आहे. नंतर आपण ते करणार त्या टाईम मोमेंटमध्ये की नाही माहिती नाही. आणि आता जेव्हा आपण पुढच्या 10 वर्षांनीसुद्धा आपला हा जो व्हिडिओ बघू, तेव्हा आपल्याला आठवेल की हां, आपण ह्या टाईम मोमेंटला हे केलं होतं किंवा आपण ह्या टाईमला ते केलं होतं. तर मग ह्याच्या मागचा स्पष्ट क्लिअर उद्देश असाच की इथून पुढच्या 5 वर्षांनी 10 वर्षांनी किंवा इथून पुढे कधीही जेव्हा मागे वळून मी या व्हिडिओजकडे बघेन ना, तेव्हा मला वाटेल की या मोमेंटला आपण लाईफमध्ये हे केलं होतं, ह्या मोमेंटला या गोष्टी केल्या होत्या आपण. आणि सोपं आहे ते सगळं की हे असं झालं होतं, ते तसं झालं होतं. सो एवढाच उद्देश. तर मग बाकी कसे आहात तुम्ही सगळे, मला कमेंटमध्ये नक्की कळवा की काय चाललं आहे तुमचं. आणि व्हिडिओ आवडला असेल इथंपर्यंत तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण अनबॉक्सिंग करणार आहोत. येस, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अनबॉक्सिंग करणार आहोत आपल्या मोबाईलसाठी मागवलेल्या कवरचे. तर चला वळूया थेट अनबॉक्सिंगच्या व्हिडिओकडे. तर मित्रमंडळींनो, हे आहे आपल्या कवरचं आउटर कवरिंग बोलू शकतो आपण, जे आपण ॲमेझॉनवरून पार्सल मागवलं होतं कवरसाठीचं, ते हे आहे. आणि चला तर मग आपण ह्याला ओपन करून बघूयात की नेमकं कवर कसं आलेलं आहे ते. तर ह्याच्यामध्ये आपण डायरेक्टली ही पिशवी जी आहे ती आपण इकडून ओपन करू शकतो. फार सोपी सिस्टम दिलेली आहे यांनी की आपण ओपन केलेलं आहे आणि हे बघतोय. कारण याचा ग्लू ना मित्रांनो फार 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 स्ट्रॉंग आहे. तो इतका फाडून आपण हे करतोय तरी पण निघत नाही आहे. ॲमेझॉनवाल्यांनी चांगली पॅकिंग करून दिलेली आहे आपल्याला ह्याची. अर्धा उघडलेला आहे, अर्धा अजून बाकी. बस ऑलमोस्ट हा उघडलेला आहे. येस. तर हे पाहू शकता, हे आपल्या पार्सलचं पॅकेट हे झालेलं आहे ओपन. आणि हे हे होतं थोडंफार बिल वगैरेचं जे होतं ते कॉपी. आणि फायनली हा आपला असणार आहे कवर. आपण ह्याला पॅकेटला साईडला करूया. हे आहे आपलं मित्रांनो कवर, जे आपण फोनसाठी मागवलेलं. गेस करा मित्रांनो कुठल्या मॉडेलचा, कुठल्या कंपनीचा फोन आहे. तर मीच तुम्हाला सांगतो, हा कवर आहे आपला विडोकडून आलेला सॅमसंग गॅलेक्सी M16 5G F16 5Gसाठीचा कवर. आणि काय मस्त कवर आलेला आहे. छानच, बाहेरून तर अगदी छानच दिसतं, टेक्स्चरिंग वगैरे. चला तर मग आपण ह्याला खोलून बघूया की नेमकं आतमध्ये अजून काय काय आहे याच्यामध्ये. तर हे झालं असं पॅकेट आता आपण ओपन केलेलं आहे. जय श्री गणेश गणपती बाप्पा मोरया. पॅकेट आपण ओपन केलेलं आहे. येस. आणि हे तर तुम्हाला माहितीच आहे की प्रत्येक कवरमध्ये हे असं असतंच, त्याच्या कंपनीकडून आलेली गोष्ट असतेच ही ह्याच्यामध्ये, राईट. हे सेफ ठेवण्यासाठी असतं. कवरची क्वालिटी मित्रांनो छान क्वालिटीचा कवर आहे. तुम्ही बघू शकता की इथे आतमध्ये मायक्रो फायबर क्लॉथसुद्धा लावून दिलेलं आहे. आणि ही जी कॅमेरा प्रोटेक्शनसाठी दिलेली मेटॅलिक रिंग आहे, वाव, जस्ट वाव. आणि कवरचे प्रिसिजन कट्स अँड ऑल दोज बटन पार्ट्ससुद्धा भारी आहेत. ही कॅमेरा रिंग आणि छान असा बॅटमॅनचं टेक्स्चर आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये. मतलब सुपर कट्स म्हणा, प्रिसिजन म्हणा, अँड इवन कवरची जी स्मूथ क्वालिटी, तुम्ही इकडे लाईन्स वगैरे बघू शकताय. जस्ट अमेझिंग मॅन, जस्ट अमेझिंग. मायक्रोफायबर क्लोथ, मेटॅलिक रिंग आणि हा बॅटमॅनवाला स्ट्रक्चर. टू गुड. बेस्ट कवर होता हा होता आपला ॲमेझॉनवरून आलेला कवर.
तर जर का तुम्हाला तुमचा पण सेम मॉडेल असेल सॅमसंग गॅलेक्सी M16 किंवा F16 आणि तुम्हाला परचेस करायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये ह्या कवरची लिंक देईनच. हा कवर तुम्हाला अराऊंड 199च्या आसपास ॲमेझॉनला भेटून जाईल. तर तुम्हीसुद्धा जर का तुम्हाला हा कवर आवडला असेल तर हे करू शकता. आणि ॲमेझॉनवाल्यांनी ही एक चांगली गोष्ट केलेली आहे की प्लास्टिकचा कमीत कमी वापर केलेला आहे आणि त्यांनी पेपर बॅग्स द्यायला सुरुवात केलेली आहेत. हॅट्स ऑफ टू देम. आणि ही त्यांनी स्टोरी लिहिलेली आहे. समथिंग सना शेख म्हणून आहे फुलफिलमेंट सेंटरला, की जे पॅकिंग वगैरे करतात त्यांची जी स्टोरी आहे फॅसिलिटी सेंटरला. इन्स्पायरिंग स्टोरीज असतात मॅन, की जे आपल्यासाठी प्रोडक्ट्स पॅक करून आपल्यापर्यंत पोचवतात. जसं एखादा शेतकरी आपल्यापर्यंत ते धान्य पिकवतो आणि ते आपल्यापर्यंत पोहोचवतो आणि आपण ते खातो, त्याचप्रमाणे एखादं ऑनलाईन प्रोडक्ट जेव्हा आपण ऑर्डर करतो ना, त्याच्यामागे पण खूप मोठी प्रोसेस असते. आपल्याला तर सिम्पली वाटतं की सिम्पली आपण प्रोडक्ट ऑर्डर केलेलं आहे, सहज येत असेल तो, पण तसं नसतं. त्याच्यामागे पण खूप मेहनत असते की आपण एका क्लिकमध्ये तो प्रोडक्ट ऑर्डर केलेला आहे आणि हे केलं आहे. तर तसं नसतं मित्रांनो. आणि नेक्स्टमध्ये मी म्हणलं तसं की शेतकरी आपल्यापर्यंत ते पिकवून आपल्याला देतो, त्याची पण खूप मोठी प्रोसेस असते. त्याचप्रमाणे आपण सिम्पली ऑनलाईन ऑर्डर करतो घर बसल्या बसल्या आणि आपल्याला ते 1 दिवसात 2 दिवसात 3 दिवसात जेव्हा त्याची टाईमलाईन असते तेव्हा येऊन जाते. पण त्याच्यामागेसुद्धा मेहनत असते की आपण ऑर्डर करतो, नंतर मग त्या फॅसिलिटेशन सेंटरमध्ये ते प्रोडक्ट पिकअप होतं, मग त्याच्यामागे ते पिकअप करणारे दादा किंवा ताई असतील, परत पॅकिंग करणारे दादा किंवा ताई असतील किंवा कोणीही असेल जे पॅकिंग करतं, परत ती पॅकिंग कुरिअरवाले दादा असतील ताई असतील, ते आपल्यापर्यंत ते प्रोडक्ट आणून देतात. सो मी तर सगळ्यांचा थँकफुल आहे की ज्यांनी आपल्यासाठी हे प्रोडक्ट मागवलं, जे प्रोडक्ट आपल्याला आणून दिलं, सर्वांचा मी थँकफुल आहे ह्यासाठी. आणि तुम्हीसुद्धा थँकफुल राहिलं पाहिजे, कारण ते आपल्यापर्यंत इतकं सहज प्रोडक्ट आपल्याला ते बिना एनी एफर्ट, बिना एनी मोमेंटम ते आपल्यालापर्यंत पोचतं आहे. सो जस्ट बी थँकफुल. तर मित्रांनो, हा होता आपला आजचा व्लॉग. असेच व्लॉग्स आपल्या चॅनलवरती येत राहतील. तुम्हाला जर का व्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंटसुद्धा करा काय चाललं आहे, कसे आहात तुम्ही सगळे. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, धन्यवाद.